आणि आता बातमी आहे ती पुण्यामधून। पुण्यातल्या कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। कुरिअर बॉय असल्याचं सांगून अज्ञात व्यक्तीने सोसायटीमध्ये प्रवेश केला। या घटनेनंतर आरोपीने तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला। पुणे कोंढवा अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते। कोंढव्यात 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली। बुधवारी तरुणीवर संध्याकाळी 7:30च्या सुमारास अत्याचार करण्यात आले। कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमधील ही धक्कादायक घटना आहे। आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश केला। पीडित महिलेला बँकेचं कुरिअर असल्याचं सांगितलं। जबरदस्तीने घरात शिरून तरुणीवर अत्याचार केला। तरुणी मूळची अकोल्याची आहे। पुण्यात एका कंपनीत कामाला असल्याची माहिती आहे। नेमकं प्रकरण काय? पीडित महिलेला कुरिअर असल्याचं सांगितलं। कुरिअर माझं नसल्याचं म्हणत तरुणीनं ते घेण्यास नकार दिला। मात्र सही करावी लागेल असा आरोपीनं आग्रह धरला। त्यानंतर तरुणीनं घराचा सेफ्टी डोर उघडला। आरोपीनं तरुणीच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला आणि त्यानंतर तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला। अत्याचारानंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये आरोपीनं सेल्फीही काढला। मी पुन्हा येईन असं आरोपीनं मोबाईलवर टाईप केलं। एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली, लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेन। जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे। आरोपीचं वय अंदाजे 25 असण्याची शक्यता वर्तवली जाते। पोलिसांच्या 12 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। याच्यामध्ये तपास कार्य सुरू केलेलं आहे, पण अशा घटना घडू नये याच्या पाठीमागे अजून काय आहे का हे शोधण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून होतो। ही घटना घडली आहे। हरामखोर विकृतांची मोडस ऑपरेंडी बघा कशी आहे की कुरिअर बॉयची बतावणी करत हा माणूस आतमध्ये आला आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काही तासांमध्ये किंवा फार फार 1-2 दिवसांमध्ये हा हरामखोर आरोपी नक्की पकडला जाईल। या मुलीवर तर तिला मानसिक धक्का बसलेला आहे। तिला जो आहे तो प्रचंड त्रास होतोय। या आरोपींना तर तातडीने अटक झाली पाहिजे, पण पुण्यासारख्या शहरात अशा घटना अजिबात झाल्या नाही पाहिजेत। यासाठी आता अशा आरोपींना जे आहे ते भर चौकात फाशी देणं गरजेचं।